चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही एमआयडीसी परिसरात आज दुपारी धानानं भरलेल्या ट्रकला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. वाणेरे येथून सिंदेवाहीकडे धानाचे बोरे घेऊन ट्रॅक्टर जात असताना एमआयडीसी जवळ चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले. भरधाव वाहन असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा तोल गेल्यानं ती पलटी झाली आणि ट्रॉली खाली वामन राजेराम सावसाकडे, सुरेश राजेराम सावसाकडे आणि श्रीकांत ईश्वर गायकवाड हे तीनही हमाल दबले. अपघातानंतर पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले. ट्रॉली उचलून तिन्ही जखमींना बाहेर काढण्यात आले आणि तातडीनं अँब्युलन्सद्वारे ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे हलविण्यात आले. डॉक्टरांनी केलेल्या प्राथमिक उपचारादरम्यान वामन सावसाकडे यांना मृत घोषित करण्यात आले आणि इतर दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी ब्रह्मपुरी येथे रेफर करण्यात आले आहे. अपघातातील एक महत्त्वाची बाब म्हणजे ट्रॅक्टर आणि ट्रॉलीवर नंबर प्लेट नसणे. त्यामुळे ट्रॅक्टर नेमका कुणाचा याबाबत संशय निर्माण झालाय. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार कांचन पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदेवाही पोलीस करत आहेत. प्रतिनिधी अमान कुरेशी, NTV न्यूज मराठी, सिंदेवाही, चंद्रपूर.